या मोहिनीचा पत्ता डोरटला माहीत असेल हा अंदाज खरा ठरला. त्याने मला तो सांगितलाही. पण मी विचारल्याचं श्रीला सांगू नको म्हणताच डोरट एकदम सावध झाला. तो पुढे येत म्हणाला, बाई तुमचा काय विचार आहे? काही नाही, पण मालकांना सांगू नकोस. बाई तुम्ही त्या पत्त्यावर जाणार आहात? जाई नाही कदाचित, का बरं? क्षणभर तो चाचरला, पण मग त्याने धाडस केलं. मीराबाई तुम्ही जाऊ नका, देवाच्यानं सांगतो, तिकडं फिरकू पण नका. पण का ते तर सांगशील की नाही? मीराबाई ती खराब बाई आहे, जाऊ नका. का मला काय ठाणार आहे का ती? माझ्या प्रश्नाने डोरटचा चेहरा एकदम भयभीत झाला. पुरुषासारखा पुरुष, पण मी जरा मोठ्याने म्हणाले, ठाणार आहे का विचारता? बाई मी काय सांगणार, मला काय कल्पना. तिच्या वाटेस जाऊ नये यासारखं दुसरं काही नाही. अरे पण एवढं भ्यायला अशी ती आहे तरी कोण? कोण आहे कोणाला माहीत. मालकांसमोर बोलायला जीभ धजत नाही मीराबाई. ती दिसली की सरदार थयाथया नाचायला लागतो, घशात गुरगुरायला लागतो, केस टाट्यासारखे ताठ होतात. तिचा वाससुद्धा त्याला सहन होत नाही बघा. सरदार नाव ऐकताच खुर्चीजवळच पहुडलेल्या मोठ्या अल्सेशियन कुत्र्यानं मान वर केली. एकदा शेपूट आपटून परत मान खाली घातली होती. डोरट एवढं काळजीचं कारण नाही, मी धिटाईचा देठावा करीत म्हणाले. पण मी ही चौकशी केली हे मालकांना सांगायचं नाही. डोरट काहीच बोलला नाही. डोरट मला तुझ्याकडून वचन हवंय. शेवटी तो खालच्या मानेने हो म्हणाला. श्री परत यायच्या आतच मी बाहेर पडले. आता मला त्याची भेट नको होती. डोरटच्या शब्दांनी माझ्या शंकेला पुष्टीच दिली होती. त्यालाही ते जाणवलं होतं. एवढंच नाही, सरदारलाही जाणवलं होतं. सरदार तर मोठा प्राणी, त्याचा यात स्वार्थ परमार्थ काही नव्हता. पण ही जाणीव जनावरांना जन्मतःच असते. मानवांना सहज न जाणवणारं काहीतरी त्यांच्या संवेदनक्षम मनांना, मेंदूंना म्हणा, चढदिशी जाणवतं. मोहिनीची मला आलेली शंका निराधार नव्हती तर, पण त्याच प्रमाणात माझी भीतीही वाढली होती. मी एकटीने या प्रकारात हस्तक्षेप करणं कितपत सुरक्षित होतं? शहाणपणाचं होतं का? पण मी मदतीसाठी कोणाकडे जाणार? कोण माझ्यावर विश्वास ठेवणार? रात्रीच्या स्वप्नातून येणाऱ्या अर्धजाणीवा, एका अंधश्रद्धाळू नोकराचा संशय, एका मुक्या जनावराची प्रतिक्रिया हा पुरावा पुरेसा होता का? मला काय शंका होती ती माझी मला सुद्धा स्पष्ट शब्दात मांडता आली नसती. श्रीने मला डावललं होतं. माझ्या संशयाशी लोट याचा संबंध नाही का लावणार? केवळ श्रीवरच्या प्रेमापायी मी हे करीत होते ही गोष्ट देवाला आणि मलाच माहीत होती. इतर कोणाचा त्याच्यावर विश्वासच बसणार नाही. जे काय करायचं ते मला एकटीलाच करायला हवं होतं. मोहिनीकडे जायला मी दुपारची वेळ निवडली. आता मनातला विचार मांडायला हरकत नाही. मोहिनी दुष्ट होती, पापी होती, पण हा दुष्टपणा साधा नव्हता. त्यात काहीतरी अमानवी होतं. मला ते स्वप्नात जाणवलं होतं. डोरटला अर्धवट जाणवलं होतं. सरदारला जागतेपणी जाणवलं होतं. तिची ही भारणी अनैसर्गिक होती, अंधारात कार्यरत होणारी होती. काळ्या रात्रीतून पसरत जाणारे विषारी तंतू. ती मोहिनी, तिचा सूर्यशत्रू होता आणि म्हणून तो माझा मित्र होता. त्याचे किरण तेजोमय होते, पवित्र होते. आदितीचा पुत्र, आदित्य, अदैत्य. मोहिनीच्या बंगल्याभोवती उंच कंपाऊंड होतं. उघड्या फाटकातून मी आत शिरले. दुपारची शांतता सर्वत्र होती. वारा पडला होता, झाडांवरून सावल्या खाली लोंबत होत्या. घराचा दरवाजा समोरच होता. दारावर आवाज करताच दार उघडलं. आधी मला आत कोणी दिसेनाच. केवळ अंधार हे एकच कारण नव्हतं. दार उघडणारी व्यक्ती अगदी खुजी होती. खाली पाहिल्यावरच मला ती दिसली. कुबड आलेली एक म्हातारी, सुरकुतलेला बिनदातांचा चेहरा वर पाहत हसत होता. मोहिनी संबंधी न आवडणाऱ्या गोष्टीत ही आणखी एक भर होती. तिला ही कुरूप म्हातारी कशाला हवी होती? का कुरूपतेकडे पाहिल्याशिवाय तिला आपल्या रूपाचं समाधान मिळत नव्हतं? बाई आहेत? मी जरा वेळाने विचारलं. म्हातारी काहीच बोलली नाही. होकारार्थी मान हलवत ती घरात निघाली. आपल्या मागे यायची खूण करीत ती लहान पावलांनी लुटूलुटू चालायला लागली.
तिच्या मागोमाग जाण्याखेरीज इलाजच नव्हता. आसपासच्या सामानाकडे, घरातल्या चीजवस्तूंकडे माझं अर्धवटच लक्ष होतं. 2-3 मोठ्या खोल्या ओलांडून आम्ही एका प्रशस्त व्हरांड्यात आलो. घराची मागची बाजू असावी. व्हरांड्याच्या 2 पायऱ्या उतरल्या की पुढे लहानशी हिरवळ होती आणि त्यापुढे एक लहानशी बाग होती. कंपाऊंडची भिंत मला येथून दिसत होती. दुपारच्या उन्हात सारा देखावा एखाद्या चित्रासारखा रेखीव वाटत होता. व्हरांड्यात एका आराम खुर्चीत मोहिनी बसली होती. कुबडे, तू जा, एक हात हलवत मोहिनी म्हणाली. मला पाहून तिला काही आश्चर्य वाटलं असलं तरी तिने दाखवलं नाही. शरीराची एवढीशी सुद्धा हालचाल न करता बसल्या जागेवरूनच ती टक लावून माझ्याकडे पाहत होती. तिचे कपडे साधे होते, पण त्यातूनही तिचे असामान्य सौंदर्य उठून दिसत होते. शेवटी ती जराशी हसून म्हणाली, मला वाटलं नव्हतं तू इथे येशील मीरा. एकेरी प्रयोग, या बसासुद्धा नाही. ऐकून तिने सर्व शिष्टाचार सोडला होता. तर तिने न सांगताच मग मी एक खुर्ची घेतली. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मोहिनी. माझ्या शब्दांनी तिचे डोळे जरासे मोठे झाले, पण तिने मान हलवून माझा टोमणा स्वीकारला. सांग काय सांगायचे ते. तिचा आवाज बेफिकीर होता. श्रीविषयी आहे. श्रीपद, मग त्याचं तो नाही का सांगणार? तुझी काय जरूर? त्याला काही गोष्टी कळत नाहीत. कळल्या तर त्याच्यावर विश्वास बसणार नाही. विश्वास बसला तरी तो त्या तुझ्याजवळ बोलणार नाही. म्हणून मला यावं लागलं मोहिनी. मोहिनी काहीच बोलली नाही. मोहिनी, गेल्या दिवसात श्रीला तू नादावला आहेस. मला माहीत नाही त्याच्यावर कोणती भारणी टाकली आहेस. त्या क्षणापर्यंत श्री माझा होता. माझी खात्री होती की पृथ्वीवरची कोणतीही शक्ती आमच्या दोघांच्यामध्ये येऊ शकणार नाही. श्रीचं प्रेम, श्रीची निष्ठा संशयातीत होती. तुझा अंदाज सुटला हे उघड आहे. नाही, तू त्याच्यावर टाकलेली भारणी साधी नाही, अनैसर्गिक आहे. त्याच्या इच्छा तू जखडून टाकल्या आहेस. त्याच्या नजरेवर तू झापड घातली आहेस. खरा श्री आत कुठेतरी कोंडला गेला आहे. मध्येच एखादा क्षण असा येतो, श्रीला माझी जाणीव होते. तो क्षण लगेच जातो. श्री परत विनमूट बनतो. आत कुठेतरी माझी आठवण जागी आहे. या कल्पना मला ऐकवायला का तू इथे आली होतीस? नाही मोहिनी, मी तुला एक विनंती करायला आले आहे. श्रीला तुझ्या या बंधनातून मोकळा कर. तुझे हे आकर्षण मानवी असते. तुझ्यात व त्याच्यात खरे निस्वार्थी प्रेम असते. तुमच्या मिलनाने श्री जर सुखी झाला असता तर मी स्वतःहून तुमच्या वाटेतून दूर झाले असते. श्रीच्या सुखातच माझे सुख आहे. पण तुझी भावना पवित्र नाही. तुझी लालसा अमानवी आहे, पाशवी आहे, विकृत आहे. त्यातून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही. श्रीच्या जीवनाचा मात्र सत्यानाश होईल. त्याला तू का नादी लावतेस? माझी खात्री आहे की मनात आणशील त्याला तू मोहित करू शकतेस. श्रीशिवाय अन्य पुरुष नाहीत का मोहिनी? मी तुला विनवते, श्रीला मोकळा कर. मोहिनीचे थंड डोळे माझ्यावर खिळलेले होते. थंड नाही, त्यांच्यात आता एक अघोरी अभिमान दिसायला लागला होता. चेहऱ्यावरच्या रेषा किंचितशा बदलल्या, पण तो चेहरा आता क्रूर दिसायला लागला. मीरा, तू माझ्यावर किती घाणेरडे आरोप करीत आहेस याची तुला कल्पना नाही. ते मी सर्वच्या सर्व एकजात नाटोबूल करू शकते. ती विचारमग्न चेहऱ्याने माझ्याकडे पाहत राहिली. पण तू तर केवळ एक रंगीत टचकड्याची बाहुली. हे सारं तुझ्या मनात आलंच कसं? तू मूर्खासारखी वाढलीस तर त्यात मला नवल वाटायचं नाही. कारण तो तुझा स्वभावच आहे. तुझ्या मूर्खपणाने ही दिशा घेतली कशी हे तुझ्या स्वभावात बसतच नाही. पापी आणि स्वार्थी मोहिनी, ती माझ्या स्वभावाचा अंदाज बांधत होती.
श्रीवरच्या माझ्या निस्वार्थी प्रेमाची तिला काय व कशी कल्पना येणार? ज्या प्रेमात माणूस स्वतःला विसरून जातो, जे प्रेम साऱ्या चराचर सृष्टीला व्यापूनही उरते, ज्याचा उगम एका वेगळ्याच अतिमानवी दैवी पातळीवर होतो, अशा दिव्य प्रेमाची तिला कल्पनाच कशी येणार? ते तिच्या स्वभावाविरुद्ध झालं असतं. हा विचार मनात आला आणि नकळत एक अस्फुट हास्य माझ्या चेहऱ्यावर आलं. मला माहीत नव्हतं त्याचा इतका विलक्षण परिणाम होईल. मोहिनीचं संभावितपणाचं कवच एका क्षणात तडकलं. माझ्या त्या क्षीण हास्याने तिला अगदी वर्मीराव बसला होता. ती संतापली, विलक्षण संतापली आणि प्रथमच तिचं खरं रूप उघड झालं. चेहऱ्यावरची त्वचा हे एक पातळ आवरण होतं. त्यातून तिचा बदललेला क्रूर चेहरा साकार होत होता. मला तर क्षणभर अशी भयानक शंका आली की आतल्या खरोखरच तिचे अवयव बदलत आहेत, एक भीषण व हिंस्र आकार घेत आहेत. मोठ्या प्रयासाने तिने स्वतःला सावरले. चेहऱ्यावरचे रागाचे सर्व भाव पुसले गेले. चेहऱ्यावर एक विलक्षण निर्विकारता आली. मला वाटलं अशा अवस्थेतच ती जास्त धोकेबाज आहे. हे सगळे माझ्या कल्पनेचे चाळेही असतील, काही सांगता येत नाही, कारण माझं मन विलक्षण उत्तेजित अवस्थेत होतं. मीरा, तू अनेक अर्थांनी मूर्ख आहेस. एकतर प्रत्यक्ष माझ्याकडे येऊन असले घाणेरडे आरोप करणे हा तर मूर्खपणा आहेच, पण माझ्या तोंडावर तू मला हिणवते आहेस हे त्याहून असह्य आहे. ती जरा वेळ गप्प बसली. पुन्हा एकदा तिची नजर विचारमग्न झाली. पण तुझ्या वागण्यानं पण माझ्या तोंडावर तू मला हिणवते आहेस हे त्याहून असह्य आहे. ती जरा वेळ गप्प बसली. पुन्हा एकदा तिची नजर विचारमग्न झाली. पण तुझ्या वागण्यानं मला गोंधळात टाकलं आहे. हे धाडस तुझ्या एकटीच्याने व्हायचंच नाही. इतर कोणी तुला उत्तेजन देत असावं का? बिचारी मोहिनी, तिचं उथळ मन अजूनही वरच्यावरच गिरक्या घेत होतं. मला त्या क्षणी समजलं की जीवनातल्या या सर्व स्पर्शी आदी प्रेरणा तिच्या मर्यादा पलीकडच्याच आहेत. तिचं सौंदर्य हा एक केवळ मुलामा होता, वरख होता. आत एक अगदी ठिसूळ प्रौढी मुलाचा गाभा होता. तिचं जग वरवरचं होतं. पुढे आमचं काय बोलणं झालं असतं कोणास ठाऊक. पण त्याच वेळी ती कुब्जा वरांड्यात आली. ती गडबडलेली दिसत होती. तिचे शब्द पुरे होतात न होतात तोच तिच्या मागोमाग पावलांचा आवाज आला आणि एक हाक आली. मोहिनी, माझ्या श्रीचा आवाज. आणि त्या धक्क्यातून मी पुरी सावरायच्या आतच हाटे मागोमाग प्रत्यक्ष श्रीच वरांड्यात येऊन धडकला. त्याने पुन्हा हाक मारली आणि मग त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. मोठा नाट्यपूर्ण क्षण. श्री आ वासून माझ्याकडे पाहतच राहिला. त्याचे शब्द ओठावरच जिरले. त्याचा मानसिक तोल एकदम ढिला होता. चालता चालता अचानक अनपेक्षित पायरी लादली की शरीराचा तोल जातो तसंच. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग क्षणात उतरला. त्याचा आवाजही नीट येईना. विश्वास न बसल्यासारखा तो पुटपुटत होता. अशा क्षणी मला श्रीची विलक्षण कीव यायची. त्याच्या यातना मला पाहवत नसत. मी जायला उठले. माझं काम नाहीतरी झालं होतं. मोहिनीला मला काही सांगायचं होतं. श्री, काही नाही, सहज आले होते, मी जाते आता. शेवटचे शब्द मी मोहिनीला उद्देशून वापरले. तिच्याकडे एक नजर टाकली. ती माझ्याकडे व श्रीकडे आलटून पालटून पाहत होती आणि तोच तो जहरी संशय तिच्या नजरेत होता. बिचारा श्री, काय झालं आहे याची बिचाराला काहीच कल्पना येत नव्हती. तो भांबावल्यासारखा जागच्या जागी उभा होता. तोच मी त्या घरातून बाहेर पडले. निस्वार्थीपणाने माणूस त्याग करतो खरा, पण त्याचे समाधान टिकवणे फार कठीण गोष्ट आहे. ती ज्योत प्रखर असते आणि तिच्या आसपास वेदनेची, दुःखाची काजळी असते. श्रीला मोहिनीच्या सहवासात सोडून मी परत आले खरी, पण ती उभारी फार वेळ टिकली नाही. रणरणती दुपार हे जणू माझ्या मनाचेच प्रतीक होते. गारवा नाही, आसरा नाही. मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. विचार सारखे श्री आणि मोहिनी यांच्या भोवतीच घोटाळत होते. नको नको ते विचार
नको नको ती विचारचित्रे समोर उभी करून स्वतःला छळून घेण्याची मनाची प्रवृत्तीच असते. मला नजरेसमोरची चित्रे टाहीटेला पुसता येईनात आणि कशी येणार? श्री हा शेवटी माझाच एक अविभाज्य भाग झाला नव्हता का? आमच्या मनातला सहभावनेचा हा बंध आता एकतर्फी झाला असला तरी तो माझं मन त्याच्याकडे ठेचून नेण्यास पूर्ण समर्थ होता. स्वतःच्या विचारात माझा आसपास लक्षच नव्हतं. बाहेर आभाळ ढगाळून आलं असावं कारण खोली एकदम अंधारून आली. वाराही पडला असावा कारण एकदम उकडायला लागलं होतं. आता माझं तिकडं लक्ष गेला तेव्हा तर ते चांगलंच जाणवायला लागलं. अंधार तर अगदी रात्रीसारखा झाला होता. जीवाची अगदी तडमड होत होती. चारी बाजूंनी कोंडल्यासारखं वाटत होतं. हे काय आहे हेच मला कळेना. कॉटवरून उठून धडाधड दारं खिडक्या उघडावीत असं वाटत होतं पण जागचं हालताच येईना. अशी अवस्था परिचयाची होती. असली असहाय्यता स्वप्नातून प्रकर्षाने जाणवते. पण मी तर आता विचारांच्या भाराने थकून जाऊन मला झोप तर नव्हती ना लागली. आसपासची माझी खोली इतकी बदलली होती की ती आता ओळखूच येत नव्हती. काळोख हा आता नुसता काळोख राहिला नव्हता, तो साठाळला होता. त्याला ढळता आली होती. एखाद्या स्पंजसारखा तो मला चारी बाजूंनी गुदमरवीत होता. आत्ता जर मी काही धडपड केली नाही तर मी यातून सुटणार नाही अशी मला खात्री झाली होती. कशाला तरी नेट लावायला मनाला एक भक्कम आधार हवा होता. या चंचल वाहत्या जगात श्रीवरचे माझे प्रेम हीच काय ती एक अचल निष्ठा होती. श्री 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 मनावरचं ओझं एकदम दूर झालं. धुरकटलेली टाच साफ व्हावी तशी माझी नजर साफ झाली. पण समोर माझी नेहमीची खोली नव्हती. टिंबहुना खोली अस्पष्ट झाली होती आणि त्या सडक्या नासत्या बागेचा देखावा तिच्यावर उमटला होता. माझी एक आठवण तरंगत आली. या देखाव्याचा श्रीशी काहीतरी संबंध असतो. तो इथेच कुठेतरी ढोटाळत असतो. एकदा मला तो झाडांच्या जंजाळातून पळताना दिसला होता. आता कुठे असेल? त्या धुसर हिरवट प्रकाशात स्पष्ट दिसणेही मुश्किल होते. शिवाय त्या सडलेल्या झाडांच्या आणि त्यावरून लोंबणाऱ्या शेवाळ्यांच्या फसव्या हालचाली भ्रम निर्माण करीत होत्या. तरीही मला वाटलं की एका जागी झाडांची विशेष हालचाल दिसत आहे. झाडाच्या वळवळणाऱ्या फांद्या सगळीकडून एकत्र आल्यासारख्या वाटत होत्या. 5-6 धटिंगणांनी एखाद्या भोवती कोंडाळं करून त्याला चिणून टाकावं असंच काहीतरी चमत्कारिक दिसत होतं. झाडांच्या आणि शेवाळ्यांच्या लडथड्यात एक आकृती धडपडत होती. नीट काही दिसत नव्हतं पण माझं साशंकू मन एव्हानात सरकलं होतं. हा श्री तर नाही. आणि मग माझं लक्ष त्याच्या हिप्पीकडे गेलं. तिथे एक निश्चल आकृती उभी होती. निश्चल वाटत होती पण सर्व घातकी प्रकारांचा उगम तेथेच होतो. प्रेरणा तेथूनच येत होती. खरं केंद्र तेच होतं. तीही बाह्यकृती ओळखीची वाटत होती. मोहिनी? पण आता मला इतरत्र पाहायला सवडच नव्हती. माझं लक्ष श्रीवर केंद्रित झालं होतं. आणि या विक्षिप्त जगातला आणखी एक गुणधर्म मला उमडला. श्रीचा विचार मनात येताच मला श्री दिसला होता. त्या विचाराची तीव्रता वाढवताच तो आणखी स्पष्ट दिसायला लागला होता. जणू काही त्याला आवळणारी झाडं दूर होत होती, विरळ होत होती. माझ्या मनाचा आक्रोश चालला होता. असं वाटत होतं की या विलक्षण प्रखर विचारांच्या धारेनेच मी त्याच्यापर्यंत वाट टापत त्याच्या जवळ जात होते. श्री आता मुक्त झाला होता. आसपासची झाडं, धुरकट हिरवट प्रकाश, पलीकडची ती भयानक स्तब्ध आकृती सारं काही दिसेनासं झालं होतं. श्रीने वर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरच्या क्लेशाच्या खुणा होत्या पण त्या आता पुसल्या जात होत्या. नजरेतही एक आश्चर्य होतं पण तेही आता नाहीसं होत होतं. त्याचा सर्व संभ्रम गेला. तो अगदी मोकळेपणाने हसला आणि सर्व देखावा गडप झाला. मी माझ्या कॉटवर धापाटाकीत पडले होते. खोलीतला अंधार आणि उकाडा लिहिला होता. जराशी अंधारलेली साधी खोली. दुपारची किंचित गरम हवा. पण त्या गरम हवेतही मला हीव भरून आल्यासारखी हुडहुडी भरली होती. आत्ताचा विलक्षण अनुभव मनावरची पकड सोडायला तयार नव्हता. अजूनही माझं शरीर थकलेलं होतं. वास्तविक मी जागची हल्लेसुद्धा नव्हते. पण एखादा कष्टाचा प्रवास केल्यासारखी मला थकावट आली होती. कॉटवरून शेवटी मी कशी तरी उठले, बाहेर आले, व्हरांड्यात खुर्चीवर बसले. दुपारची शांतता सर्वत्र पसरली होती.
समोरची झाडं अगदी चित्रासारखी तटस्थ होती. एक पानही हलत नव्हतं. मला एकदम त्या चमत्कारित बागेची आठवण झाली. तिथेच एवढ्या सोसाट्याचा वारा कसा सुटला होता? का तो वारा नव्हताच, त्या घाणेरड्या झाडांच्या फांद्या आपण होऊनच हलत होत्या. ही असली बाग असेल तरी कुठे? आणि माझा श्री असल्या विषारी जागेत जाईलच कसा? याचा अर्थ हाच होता की मला दिसत होतं ते एक प्रतीक होतं, एक संकेत होता. श्रीभोवती कोणते तरी घातकी पाश आवळले जात होते आणि त्याच्या मनाशी सर्वथा एकरूप झालेली मी माझ्या मनात त्या पाशांचे एक प्रतिबिंब उमटत होते. पण मग एकदम मला कळलं, ही क्रिया केवळ एकतर्फी नव्हती. ज्या बंधांवरून जाणीव माझ्यापर्यंत पोचत होत्या त्या बंधांवरून मीही श्रीपर्यंत पोचू शकत होते. कशी? माझ्याजवळ या प्रश्नाला उत्तर नव्हतं. पण हे एकदा, दोनदा, तीनदा झालं होतं. संशयाला जागाच नव्हती. श्री वरवर मोहिनीला फसला होता, तिच्यावर भाळला होता. पण आत खोल कुठेतरी माझी स्मृती जागी होती. मला दरवेळी तिथूनच साथ येत होती. मदतीसाठी हाक. जरूर लागली तर मला हाक मार, मीच श्रीला सांगितलं होतं. पण आत्ता मला समजले त्याला ते सांगायचीही जरुरी नव्हती. कारण ती क्रिया प्रत्यक्ष श्रीच्याही इच्छा पलीकडची होती. एक कोणती तरी पुरातन प्रखर यंत्रणा आपले काम अविरोध करीत होती. माझे मन एकदम उल्हासित झाले. जणू काही मला आता एक दैवी साक्षात्कारच झाला होता. तर निसर्गाची ही यंत्रणा माझ्याच बाजूने काम करत असली तर मला भय कशाचे होते? एक ओझरता विचार मनात येऊन गेला. शेवटी देव आणि निसर्ग यात कोणता फरक आहे? पण हे सारे वरवरचे विचार होते. मनाच्या गाभ्यात एक नवा कठीण निर्धार जन्माला आला होता. क्षणाक्षणाला तो पक्का होत होता. श्रीला या पाशातून कायमचा मोकळा करायला हवा. दरवेळी तो त्यात जास्त जास्त गुरफटलेला दिसला होता. शेवटच्या वेळी तर प्रत्यक्षात मोहिनीचीच धूसर छायाकृती मला दिसली होती. मला भीती वाटत होती की पुढच्या ठेपेस मी त्याच्या मदतीस जाऊ शकले नाही तर. मोहिनीला मी विनंती केली होती, तिने ती नाकारली होती आणि आता हवी ती कृती करायला मी स्वतंत्र होते. मला वाटतं याच क्षणी माझा निर्धार पक्का झाला. मीच काहीतरी करायला हवं होतं. असं केवळ बाजूला राहून प्रसंगाची वाट पाहण्यात राहण्यात काही अर्थ नव्हता. मनाचा निर्णय पक्का झाला आणि मनावरचं ओझं दूर झालं. हे काम सोपं नाही, त्यात कदाचित धोकाही आहे याची मला जाणीव होती. पण त्या भीतीचं दडपण मनावर नव्हतंच. श्रीची काळजी वाटत होती. त्याने जीव दबला होता, ती आता दूर झाली होती. मी काहीतरी करणार होते, माझं कर्तव्य करणार होते. त्यात यश येईल किंवा अपयश येईल त्याची चिंता मला नव्हती. कर्तव्याचं समाधान हेच खरं होतं. आणि या दुपारच्या शांत वेळी मी प्रथमच मोहिनी आणि श्री यांच्यातल्या संबंधांवर खरा असा विचार केला. श्रीला नादी लावणारी केवळ एक लावण्यवती स्त्री असं मोहिनीला म्हणता येत नव्हतं. श्रीच्या मनावर तिने कसली तरी भारणी घातली होती. तिच्या प्रभावाखाली तो आपला सारासार विचार गमावून बसला होता. खरे खोटे, योग्य अयोग्य, चांगले वाईट यातला भेदभाव तो विसरून गेला होता. तिच्या भुलावणीला कुठेतरी विरोध होत होता आणि ते मला जाणवत होतं. पण अजूनपर्यंत मी केवळ एक निष्क्रिय निरीक्षकच होते. मी स्वतः होऊन त्यात कोणताही भाग घेतला नव्हता. तो घ्यायची आता वेळ आली आहे असं मला वाटलं. आणि हे एकदा ठरताच त्यांचा मार्गही मला समजला. खरं म्हणजे ही वाट मला प्रथमपासूनच खुली होती. फक्त मी त्यावर आत्तापर्यंत खरा असा विचार केला नव्हता. पण आता मला आत्मविश्वास वाटायला लागला होता. ज्या अर्थी श्रीच्या अडचणीच्या वेळी मी कोणत्या ना कोणत्या तरी रूपात त्याच्या मदतीला जाऊ शकत होते, त्या अर्थी ती वाट मला मोकळी होती. मीच माझे डोळे बांधून घेतले होते. समोर पाहिलंच नव्हतं. आता माझी नजर साफ झाली होती आणि मी सिद्ध झाले होते. मला त्यात काही धोका असेल हा विचार मनाला एक क्षणभरही शिवला नाही. श्रीसाठी जे करणं आवश्यक होतं ते मी करणार होते. संध्याकाळची वेळ मी निवडली. आकाशातले संध्यारंग विझायला लागले होते. संध्याकाळचा वारा उठला होता. त्यावर ढगांच्या रंगीबिरंगी पताका फडफडत होत्या. तळपत्या पश्चिमेवर सोनेरी आकार उमटत होते. त्या तेजसागरात दृष्टी हरवून जात होती. मन अंतर्मुख होत होतं. असं वाटत होतं की एखादा प्रचंड आरसा सर्व विचार परत परावर्तित करीत आहे, परत माझ्याकडे फेकत आहे. निसर्गालाही एक दिव्यत्व आलं होतं.
साहसाला आव्हान अशा भव्य दात्त गूढ प्रेरणेतच असतं. कारण मी करणार होते ते एक साहसच होतं. मी मनासमोर श्रीची प्रतिमा उत्कटतेने आणणार होते. मनात आशा आणि विश्वास होता की कोणत्या तरी अदम्य मार्गावरून माझी अस्मिता त्याच्यापर्यंत, मग तो जेथे असेल तेथे पोचणार आहे. पण हे माझं सारं, हे सर्व मी पण, हा आत्मा, हे माझ्या शरीरातून निघून गेल्यावर माझे काय राहणार होते? ग्लानीतले एक निश्चल शरीर का आजवर ज्या काही प्रवृत्ती खोलवर दबल्या होत्या, ज्यांना कधीही वाव मिळाला नव्हता, त्या वर येतील आणि या मोकळ्या शरीराचा ताबा घेतील? कल्पना कशाचीच नव्हती. मनात संदेहही होता. शेवटी आशा हीच होती की सृष्टीत उदात्त असे जर काही तत्त्व असेल तर तेच माझे संरक्षण करील. श्रीचा चेहरा डोळ्यासमोर आणणं किती सोपं होतं. क्षणाक्षणाला मन त्याच्याकडे ओढ घेतच होतं. आता डोळ्यासमोर त्याचा प्रिय चेहरा येताच मनातली प्रीती अशी उचंबळून आली की मी सर्व भानच विसरून गेले. एका क्षणी मी व्हरांड्यात खुर्चीवर होते तर दुसऱ्या क्षणी ही कोणती जागा होती? नेहमीच्या जगाहून ही काही वेगळीच भासत होती. असंही असेल की आता मुक्त रूपात वावरणाऱ्या माझ्या अस्मितेला मी नेहमीची जडसृष्टी वेगळ्या रूपात जाणवत असेल. साध्या अपारदर्शक वाटणाऱ्या वस्तू क्षकिरणांना जशा पारदर्शक ठरतात तसंही असेल. मला या जागेचा संदर्भ लागत नव्हता एवढं खरं. दुसराही एक विचार मनाला स्पर्शून गेला. श्रीला जोडणाऱ्या पाशाने मला श्रीजवळ अचूकपणे आणलं होतं. ही यंत्रणाही नेहमीची नव्हती. मला आकलन न होणारे कोणते तरी वेगळेच नियम एका प्रभावी यंत्रणेखाली काम करीत होते. न जाणो ही जागाच तशी वेगळी असेल. पाण्याच्या पृष्ठावरून एखादा तुषार अलट व्हावा तसा हा लहानसा अवकाश स्थळ कालबद्ध अशा नेहमीच्या जगापासून अलट झाला असेल. मी हे सारं जाणण्याइतकी कुशाग्र बुद्धीची ठासच नाही. पण त्या केवळ अवस्थेत जाणीवेला एक वेगळाच तीक्ष्णपणा आला होता. एक धार आली होती. जणू काही जखडून ठेवणारी जड बंधनं डोळून पडली होती आणि ती आता स्वैरतेने संचार करू शकत होती. हा गोंधळाचा क्षण गेला. मला दिसलं की माझ्यासमोर एक देखावा आकार घेत आहे. त्या रेषा स्पष्ट होण्यापूर्वीच काय दिसणार आहे याची मला कल्पना आली होती. तीच ती घाणेरडी बाट. पण या ठेपेस देखाव्यात एक वेगळेपणा होता, एक स्पष्टपणा होता, एक खरेपणा होता. आता मी ही बाट श्रीच्या नजरेतून पाहत नव्हते. मी स्वतः तिथे होते. मला स्वतःला ती जाणवत होती, ती स्पष्ट होत होती, जवळ येत होती. माझ्या इच्छा अनिच्छेचा प्रश्नच नव्हता. मला ठेचून नेणारी शक्ती मला पुढे नेत होती. तिकडेच कुठेतरी श्री असला पाहिजे. आणि आता मी प्रत्यक्ष त्या झाडातूनच जात होते. त्यांचा रंग मळकट पांढरा का होता ते मला आत्ता समजलं. खालपासून वरपर्यंत ती एका चिकटसर बुरशीने माटली गेली होती. आणि मग त्यांच्यातला आणखी एक भयानकपणा मला जाणवला. एकेका झाडाला 2च फांद्या कशा हा विचार मनात होता. आता तर दिसलं की ही झाडं जवळजवळ माणसाच्याच आकाराची आहेत. ही झाडंच आहेत की आणखी काही याचा मला संभ्रम पडला. डोक्यापासून पायापर्यंत कसल्या तरी मळकट आवरणात गुरफटलेल्या माणसांसारखी ती दिसत होती. आणि निश्चल माणसं नाहीत. वेदनेने शरीर पिळवटून निघणारी, हातापायांचे असहाय्य आविर्भाव करणारी आंधळी माणसं आणि सारांच्या वरून लोंबणारं ते शेवाळ. त्या देठाव्यातली भयानकता टाळीच टापीत जात होती. लटपटत्या मनाला समाधान एकच होतं, दिसत आहे ते खरं नाही, दिसत आहे ते खरं नाही कशाचं तरी प्रतीक आहे. माझी वाट अनिवार्यपणे श्रीपाशी पोचली. एका क्षणी माझ्यासमोर ही विकृत झाडे होती तर दुसऱ्या क्षणी माझ्यासमोर श्री होता. त्याचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. प्रथम मला कळलंच नाही तो कशाकडे पाहत आहे. साहजिकच आहे, माझं स्वतःचं लक्ष श्रीवर एकाग्र झालं होतं. त्याची अवस्था एखाद्या भारलेल्या पक्षासारखी होती. त्याच्या शरीराची यत्किंचितही हालचाल होत नव्हती. विस्फारलेल्या डोळ्यात विलक्षण चटाकी होती. मग त्याच्या नजरेच्या रोखानं मी पाहिलं. ती मोहिनीच असली पाहिजे, दुसरं कोण असणार? पण मी पाहिलेली मोहिनी फार वेगळी होती, फार फार वेगळी होती. ती नठरेल होती, सुंदर होती अशी नाही. आता श्रीसमोर उभी असलेली आकृती उंच होती, कृश होती. त्या शरीराला स्त्रीचा मार्दव तर राहोच, मानवी शरीराचा ढाटसुद्धा नव्हता.
ते खरोखर काय होतं हे मी वर्णन करू शकत नाही. मात्र वर एक अर्ध चेहरा होता आणि त्यात डोळे होते, हिरवे, मोठे, तेजस्वी डोळे. असं दिसलं की या 2 डोळ्यांनी श्रीला काही अदृश्य तंतूंनी जखडलं आहे. डोळ्यांखाली तोंड हवं होतं, पण तिथे केवळ खूप रुंद अशी एक फट होती. त्याखाली धड हवं होतं, पण खाली होते ते 2 हात. दुराण वयाने सुद्धा मानवी म्हणता येणार नाही तसे. पण आता हे विलक्षण हात काहीतरी हालचाल करीत होते. मोकळ्या हवेत काही आकृती रेखाटत होते. त्या हातांच्या बरोबरच श्रीची मान हालत होती. त्याला माहीत नव्हतं एका वेगळ्याच पातळीवरून पाहणारी मी मला सर्व प्रसंग त्यांच्या सत्य स्वरूपात दिसत होते. श्री, तो तर तिच्या भारणीखालीच होता. आता प्रत्यक्ष कोठे होता कोणास ठाऊक. तिच्याशी तो गप्पा मारीत असेल, तीही ते नाटक करीत असेल, पण ते सारं खोटं होतं किंवा तो काही बोलतही नसेल. माझा वेडा श्रीच बोलत असेल. मोहिनी आपल्याशी गोड गोष्टी करीत आहे या भ्रमाखाली. कारण सगळंच शेवटी खोटं होतं. खरी गोष्ट फार फार वेगळी होती. ही दुष्ट मोहिनी आपले मायावी जाल श्रीभोवती विणत होती. एखाद्या विषारी टोळ्याने अंधाऱ्या कोपऱ्यात जाळे बांधावे तशी. श्री त्यात पुरता सापडला की मग ती त्याला फस्त करी. जाळ्यात सापडलेल्या कीटकाच्या शरीरात खोलवर सोंड खुपसून टोळी त्याच्या शरीर शोषून घेतो. मागे राहते येते एक फोलकट. श्रीचीही तीच अवस्था होईल. मागे एक मानवी आकार राहील, एक निर्बुद्ध आंधळा आकार. आणि मग मोहिनीच्या त्या सडलेल्या बागेत आणखी एक झाडी. कारण आता मला त्या चमत्कारिक झाडांचा उलगडा झाला होता. शोषण करून रिकामी झालेली मानवी देहांची ती फुलकटं होती. आंधळ्या आळ्यांसारखी त्या हिरवट पिवळत बागेत वळवळणारी. श्री त्यांच्यातला एक होईल. त्याला धोक्याची जाणीवही होणार नाही. शेवटपर्यंत तो एक प्रकारच्या सुखद संमोहित अवस्थेत राहील आणि मग कशालाच काही अर्थ उरणार नाही. क्षणभर माझे विचार थबकले. हे तिला अजून का जमलेलं नाही? श्री तर तिच्या पुरा अधीन झालेला होता. तिच्या शब्दांबरोबर नाचत होता. तिने प्रयत्न केला नव्हता का? ती केला होता, अनेक वेळा केला होता, पण दरवेळी तो अयशस्वी झाला होता. माझ्यामुळे अयशस्वी झाला होता. श्रीच्या आणि माझ्या दोघांच्याही नकळत आमच्यातली प्रेमाची दिव्य शक्ती त्याचं संरक्षण करीत होती. आत्ताच्या माझ्या तरल व संवेदनक्षम अवस्थेत हा शक्तीचा पाश एखाद्या सोनेरी धाग्यासारखा दिसला. मोहिनीच्या विषारी भारणीखाली अस्वस्थ झालेल्या श्रीच्या मनाची उलाढाल या सुवर्ण बंधांवरून माझ्यापर्यंत पोचत होती. त्याच सोनेरी पाशावरून माझी प्रीती, माझी सहभावना, माझं सर्वस्व श्रीकडे जावळीत होतं. मोहिनीच्या आक्रमक विषारी वादळात वाहवत जाणारा श्री दरवेळी या सोनेरी रज्जेने मागे ठेचला जात होता. मला 2दा 3दा दिसलेली दृश्य हा भास नव्हता. स्वप्न तर नव्हती. एका अगम्य पातळीवर चाललेला पाप आणि पुण्य यांच्यातला तो संघर्ष होता. नाशाची ही विषारी काळी लाट थोपवली गेली होती. पण ही एक प्रकारची प्रतिक्षिप्त केवळ संरक्षक क्रिया होती. आता मी सज्ञान झाले होते. आता आक्रमक पवित्रा घ्यायची वेळ आली होती. मोहिनीला केवळ थोपवून धरून उपयोग नव्हता. तिचा संपूर्ण नाशच करायला हवा होता. मनात एक प्रकारचा संताप धुमसायला लागला. ही पापी नीच मोहिनी! मला काय करता येणार आहे याची मला कल्पना नव्हती. पण ज्या शक्तीवर आरूढ होऊन मी येथपर्यंत पोचले होते तीच मला पुढचा मार्ग दाखविल यात मला काहीही संशय नव्हता. प्रत्यक्ष दैवी शक्तीच माझ्या बाजूला होती. मी म्हणजे एक हत्यार होते. बाणाचे पुढचे टोक होते. हा बाण कोणत्या अगम्य धनुष्यातून सुटला होता, या आयुधामागे कोणाचे भाऊ होते याची फिकीर मला कशाला हवी होती. तेव्हा मग मी मोहिनीकडे पाहिलं. किंबहुना इतर वेळी मोहिनी या नावाखाली जे वावरत होते त्याच्याकडे पाहिलं. तिला माझी जाणीव नव्हती. एखादा किडा भक्ष्याला चिकटून बसला तशी ती श्रीमध्ये गर्क झाली होती. त्या 2 हिरव्या डोळ्यात एक आसुरी लालसा होती, एक राक्षसी अपेक्षा होती. भक्ष्यावर झडप घालणारा हिंस्र पशु शेवटच्या क्षणी असाच दिसत असेल. मला वाटलं मी पुढे जात होते, निकट जात होते किंवा त्यांच्या पातळीला जात होते. काहीही म्हणा, ते मला अधिकाधिक स्पष्ट होत चालले होते. माझी अस्मिता शराड्रासारखा वाढवत असलेला हा तीर शेवटी मोहिनीला जाऊन भिडला.
मला वाटतं काही असह्य क्षण मी मोहिनीच्या प्रत्यक्ष अंतरंगात प्रवेश केला असावा. तिचे मन म्हणजे भेसूर, अमानवी, राक्षसी अभिलाषांचे रंगणच होते. या क्रूर रक्तवर्णी आसक्तींचा तिथे कल्लोळ उठला होता. 1 सेकंद किंवा 1000 सेकंद इतका अल्पवेळच मला हा जहरी संयोग जाणवला. पण असं वाटलं की हजारो वर्षे मी या नीच दुष्ट पापट अर्धमात लोळत आहे. खून, फसवाफसवी, विश्वासघात, द्वेष ही सारी मानवी पातकं तिच्या तुलनेने पुण्यकर्म ठरावीत इतकी मोहिनी नीच होती. मला वाटलं की माझ्या आत्म्याला लागलेली ही कीड, माझ्या मनावर पडलेला हा डाग जन्माजन्मांच्या आवर्तनातही धुतला जाणार नाही. मोहिनी हे मूर्तिमंत पाप होते. मानवाच्या जन्मापासून त्याची संगत करणारे, त्याला दुष्प्रवृत्त करणारे, त्याचा नाश करून त्याला कायम नरकात खितपत ठेवणारे, त्याच्या मनातला दैवी अंश कायमचा नाहीसा करणारे हे पातकांचेही पातक होते. काळोखाची शक्ती प्रकाशाच्या अभावातच असते. हवा काढून घेतली की पोकळी तयार होते. पोकळीत काही नाही हे खरं आहे, पण पोकळीत सुद्धा शक्ती आहेच. पोकळीत माणसाला क्षणभरच जाऊ द्या, त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडतील. तशीच ही शक्ती होती. अशा या दुष्टतेच्या हलाहलात मी क्षणभर होते, पण क्षणभरच. मी काय करू शकणार आहे याचा मला संभ्रम पडला होता. मी त्याचा विचारसुद्धा करायची जरुरी नव्हती. बाणाची शक्ती त्याच्या गतीत असते. एखादा साधा दगडही खूप उंचावरून टाकला की त्याच्यात विलक्षण संहारक शक्ती येते. मी असं एक हत्यार होते, पण कोणत्या तरी अकल्पनीय हातांनी फेटलेले आणि म्हणून एक अनामिक पण प्रखर शक्तीने भारलेले. मी तेथे जाऊन पोहोचले आणि कल्लोळ माजला. तेलावर ठिणगी पडावी तसा भडका उडाला. शेवटी पापही तेलासारखे ज्वालाग्राही आहे. त्याला पुण्याचा अग्नी लागताच ते स्वतःचाच स्वाहाकार करते. गडद काळोखात लहानशी ठिणगी ही दैदिप्यमान वाटते. शेवटी अग्नी आणि ज्वाळा ही सुद्धा रूपकेच आहेत. वर्षानुवर्षे कणाकणांनी साचत आलेला तो पापाचा अर्क कापरासारखा जळून भस्मसात झाला. पण हेही बरोबर नाही. कापूर जळाला की मागे काहीच उरत नाही. इथे काहीतरी राहिलं होतं. श्रीची किंचाळी माझ्या कानावर आली. इतक्या वेळात प्रत्यक्ष कानांनी ऐकलेला हा पहिलाच स्वर. मला वाटतं काही क्षण मी प्रत्यक्षातच तेथे असले पाहिजे. तो देखावा मनावर कायमचा कोरला गेला आहे. श्री आणि मोहिनी तिच्या बंगल्यातल्या व्हरांड्यातच होते. त्यांच्या काय गप्पा चालल्या असतील त्या अचानक थांबल्या. मोहिनी छातीवर हात ठेवून उभी राहिली. तिचा चेहरा पांढरा पडला होता, विकृत झाला होता, भयानक झाला होता. आणि मग तिच्या शरीरातून काहीतरी एकदम निघून गेले. फुडलेला फुगा टाचणी लागताच आटरसावा तशी ती आटरसली. तिचे तारुण्याचे बहारदार रंग गेले, ती काळवंडली. शरीरावरचा टवटवीत तजेला गेला, कातडी सुरकुतली, झूण झाली. श्रीसमोर आता मोहिनी नव्हती, कुबड आलेली एक थेरडी होती. काळी कातडी, तोंडाचे बोळके, वाठासारखे केस, लटपटते हातपाय. विश्वास नसलेल्या नजरेने श्री समोर पाहत होता. चेहऱ्यावरच्या आश्चर्याचे रूपांतर हळूहळू तिरस्कार आणि संताप यात होत होते. आणि मग माझ्यासमोरचा तो सारा देखावाच स्पष्ट झाला. समोर धरलेले चित्र कोणीतरी सावकाश दूर न्यावे तसा तो देखावा दूर गेला. अस्पष्ट होत शेवटी दिसेनासा झाला. ज्या वाटेने मी तेथपर्यंत पोचले होते त्याच वाटेने मी परत येत होते आणि वाटेवर ती बाग होती. तिथलं भयानक स्वरूप समजूनही मनात बाग हाच शब्द येत होता. पण आता तेथे काहीतरी भयानक राहिलं नव्हतं. त्या आकारांवर प्रभुत्व गाजवणारी शक्ती जळून खाक झाली होती. त्याबरोबर त्यांचा कायाकल्प झाला होता. ती चिकट बुरशी माती होऊन खाली पडली होती. ते लोंबकळणारं शेवाळ भुगा होऊन खाली पडलं होतं. आणि या खाली दडलेले ते आकार, त्यांना एक नवी शांती लाभली होती. शेवटी ही प्रतीकच होती आणि या खाली दडलेले ते आकार, त्यांचा संपूर्ण अर्थ मला समजणं शक्यच नव्हतं. नाहीतरी आपण प्रतीकांच्या जगात राहत नाही का? मी डोळे उघडले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. मनात एक विचार आला. मघाशी ही सूर्याची कड पश्चिमेला टेकलेली होती. मग मध्ये काही वेळ गेलाच नाही. का वेळसुद्धा माझ्यासाठी ताणला गेला होता. मग एका विलक्षण अद्भुत आश्चर्याने मन भरून आलं. डोळेही चुरचूर करीत होते.
मला अगदी कृतकृत्य वाटत होतं. श्री आला तो तुफानासारखा आला. कर्कश आवाज करीत गाडीचे ब्रेक लाडले. दाराशी झडून तो बाहेर आला. जिन्यावरून पायऱ्या गाडीत धाडधाड वर आला आणि धापा टाकीत माझ्यासमोर उभा राहिला. त्याचे केस विस्कटलेले होते, डोळे बावरे बावरे झाले होते. तो आता इतका लोभस दिसत होता की वाटलं त्याला अगदी घट्ट घट्ट बिलरावं. मला क्षणभर त्याची कीव आली. शेवटी सर्व पुरुष येथून तेथून सारखेच, एखाद्या लहान मुलासारखेच. आता त्याला शांत करावं लागणार होतं. त्याच्या वागण्याने मी अजिबात रागावले नाही असं पुन्हा पुन्हा सांगावं लागणार होतं. त्याच्या प्रेमाचा कधीही संशय आला नाही हेही सांगावं लागणार होतं. त्याच्या मनावर कोरली गेलेली पापी मोहिनीची ती भ्रष्ट प्रतिमा तीही पुसून टाकावी लागणार होती. हे सर्व आणि इतरही खूप करावं लागणार होतं. पण आता श्री माझा झाला होता आणि त्याच्यासाठी माझं सारं आयुष्य सेवेला तयार होतं.